नमस्कार. खुली चर्चा या कार्यक्रमात मी गिरीश मंगरुळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. खरं तर आपण पाहतोय की या खुली चर्चा हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमात आजपर्यंत अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावलेली आहे आणि अशा मान्यवरांशी आपण या कार्यक्रमात चर्चा करतो ज्यांनी काहीतरी एक वेगळं काम करून दाखवलेलं आहे, जे समाजासाठी आदर्श असं आहे, जे समाजासाठी आदर्शवत आहे आणि त्यातून एक प्रेरणा, एक बोध घेण्यासारखं आहे. आणि असंच एक व्यक्तिमत्व आज या खुली चर्चा या व्यासपीठावर आपल्याला भेटायला आलेलं आहे. आणि हे व्यक्तिमत्व म्हणजे प्राचार्य डॉक्टर अभिमन्यू टकले. खरं तर सरांना संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात ओळखलं जातं ते त्यांच्या कार्यामुळं. सरांनी आदिवासी धनगर साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली. खरं तर आपण पाहतोय की अनेक प्रकारचे साहित्य संमेलनं महाराष्ट्रात होतात, या सोलापूर जिल्ह्यात होतात, सोलापूर जिल्ह्यात झालेली आहेत. आदिवासी धनगर साहित्य संमेलन हे खऱ्या अर्थाने एक वेगळं असं साहित्य संमेलन आहे आणि यंदाचं 4थं साहित्य संमेलन हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला इथं दिनांक 23 आणि 24 जुलै 2022 रोजी होतं आहे. स्वर्गीय आमदार भाई गणपतरावजी देशमुख यांच्या स्मरणार्थ हे साहित्य संमेलन होतं आहे. तर नेमकं हे साहित्य संमेलन सुरू झालं कसं, याच्यामागची भूमिका काय होती आणि आतापर्यंत 3 साहित्य संमेलनं झाली, त्याचं नेमकं फलित काय होतं आणि यापुढील काळात या साहित्य संमेलनाची दिशा कशी राहील, या संपूर्ण विषयासंदर्भात आपण खुली चर्चा या कार्यक्रमासाठी आज मान्य डॉक्टर अभिमन्यू टकले सर यांना आमंत्रित केलेलं आहे. सर, आपलं खूप खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. आणि मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे आपण साहित्य संमेलनाचे या अध्यक्ष राहिलेले आहात. तर सर, आपण प्राचार्य म्हणून आपली एक कारकीर्द खरी तर सुरुवात केलेली आहे. आपण नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य राहिलेले आहेत. तर साधारण काय सांगाल तुमच्या शैक्षणिक वाटचालीसंदर्भात? तर खरं तर मी ग्रामीण भागातून शिक्षण घेतलेलं आहे. माझं गाव आहे मूळ धायकिंडी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. तर या ठिकाणी माझं पहिलं प्राथमिक शिक्षण झालं. पुन्हा नंतर पुण्याच्या ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये माझी डिग्री झाली. नंतर मी BHMSB केलं ह्याला नांदेडला. त्याच्यानंतर मी MSc नर्सिंग, BSc नर्सिंग जे हॉस्पिटल मुंबई, इथंही माझं सगळं शिक्षण झालेलं आहे आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत. तर अशा तऱ्हेने माझं शिक्षण ग्रामीण भागापासून ते पार मुंबईपर्यंत झालेलं आहे. परंतु जेव्हा जेव्हा मी इकडं वळून पाहत होतो की समाजाकडे सुद्धा माझी जी परिस्थिती होती ती अगदी म्हणजे त्या काळामध्ये सगळ्यांचीच तशी परिस्थिती असायची. माझीसुद्धा खूप बिकट परिस्थितीतून मी वरती आलेलो होतो. त्याच्यामुळं आपण आपल्या समाजाकडे बी वळून पाहिलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी आणि ही समाज अज्ञानातून बाहेर काढलं पाहिजे, याच्यासाठी मी प्रयत्न करत होतो. म्हणजे खरं तर एक वैद्यकीय क्षेत्र हे एक चॅलेंजिंग क्षेत्र असं आपण म्हणतो आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं. तर आज प्राचार्य म्हणून सुद्धा काम करत आहे आणि मोठी जबाबदारी आपण एकीकडे सांभाळत असताना नेमकं सामाजिक कार्याचं बीज कसं काय रोवलं गेलं तुमच्यात? काय नेमकं तुमची भावना होती सामाजिक कार्याकडे वळण्याची? हां, तर सगळ्यात महत्त्वाचं, मी ज्या वेळेस आमच्या सगळ्या नातेवाईकांकडे जात असे त्यावेळेस तिथलं ती गरिबी, अज्ञान, दारिद्र्य, ती मेंढपाळ, ती भटकंती, ते बघून अगदी आमचं मन उद्विग्न होत होतं. बरोबर. आणि मग मी म्हटलं, बाबा हे अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी तर एकच महत्त्वाचा मार्ग म्हणजे हे जे काही आपला जो इतिहास आहे, आपली जी संस्कृती आहे, आपले जे पूर्वज आहे, हे कोण होते. असं म्हटलं जातं की ज्यांना स्वतःचा इतिहास माहिती नाही त्यांना गुलाम बनवणं खूप सोपं असतं. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपला जो इतिहास आहे तो जर लोकांना दाखवला, आपली संस्कृती आहे ती जर लोकांना दाखवली तर नक्कीच आपल्या लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा निर्माण होईल आणि नक्कीच समाजामध्ये एकी होईल आणि त्याचं फलित काहीतरी मिळेल आणि सगळ्यांना एकमेकाची मदत होईल, हा याच्या मागचा हेतू आहे. आणि या भावनेतूनच आपण एक सामाजिक क्षेत्राकडे वळाला. हो, या भावने. खरं तर आपलं वैद्यकीय क्षेत्र पाहिलं तर अत्यंत म्हणजे बिझी शेड्यूल असतं, म्हणजे पूर्ण व्यस्त वेळापत्रक असतं, आव्हानात्मक असं ते फील्ड आहे. त्यातून सुद्धा तुम्ही एक समाजाप्रती वाटणारी ओढ आणि काहीतरी वेगळं करावं या उद्देशानं आपण या सामाजिक कार्याकडे वळालात. बरोबर. तर सामाजिक कार्यात सुरुवातीला आपण नेमकं कोणतं पाऊल घेतलं? म्हणजे सामाजिक कार्यामध्ये सर्वात पहिलं महत्त्वाचं म्हणजे मी हे साहित्य संमेलन सुरू केलं.
हां, तर मी पहिलं पुस्तक महादेव जानकरवरती लिहिलं होतं. जानकर साहेबांवर. हो. बरं. हां. नंतर अहिल्याबाई होळकरवरती लिहिलं होतं मी पुस्तक. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की लोक वाचतात, त्याच्यापासून प्रेरणा घेतात. तर तुम्ही पाहिलं असेल की अहिल्याबाई होळकरांचं आज जी कार्य खूप जयंती आहे मोठं आहे. अगदी. आणि जी बी जयंती आहे त्याच घराघरात साजरी करायला हो, हो, हो. लागली. आम्ही ती 2000 म्हणजे 1995ला सुरू केली. बरं. मग आज ती घराघरात गेलेली आहेत. एवढंच नाही तर तुम्ही पाहिलं असेल उत्तर प्रदेशमध्ये त्यांचा मोठा पुतळा अगदी योगी आदित्यनाथांनी उभा केला. म्हणजे एवढं मोठं कार्य आहे अहिल्याबाई होळकरांचं. मग हे सगळं ह्याचा इतिहास आहे की दुसरं कोणी बाहेर आणणार नाही, किंवा आपला जो काही प्रॉब्लेम आहे ते दुसरे लोक सोडवणार नाहीत. बरोबर. आपलं आहे हे आपल्याला सोडवावं लागणार आहे. नक्की. आपला जो इतिहास आहे तो आपल्यालाच दाखवावा लागणार आहे. त्याच्यासाठी इतर कुणी किंवा इतर कोणाची वाट बघावी किंवा करतील म्हटलं ते या आशेवर बसणं. नसतं. हे आशेवर बसलं तर काय होत नसतं. त्याच्यामुळं हे आपण स्वतःच त्याची नेतृत्व करून जर आपण हे सगळं केलं तर ते होत असतंय. करेक्ट. जो नाही तर मग जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग संपला. म्हणजे सुरुवात हे आपल्यापासूनच करावं लागणार. तो आपल्यापासूनच करावं लागतं. नक्की. म्हणजे आपण साहित्य लेखनाकडे वळालात आणि त्यातून एक काहीतरी समाजाला वेगळं असं देण्याचा प्रयत्न केलात. हो. आणि यातूनच साहित्य संमेलनाची संकल्पना समोर आली. हो. पण खरं पाहता साहित्य संमेलन भरवणं हे आपण आजपर्यंत पाहिलं तर वाटतं तितकं सोपं नाही आहे. खूप मोठं म्हणजे मनुष्यबळ लागतं, आर्थिक बळ लागतं, त्यासाठी एक मोठी टीम लागते, नियोजन लागतं. आणि हे करताना अडचणी देखील खूप येतात. आपण एखादं संमेलन, एखादा घरातला कार्यक्रम म्हटला तरी अनेक अडचणी असतात. पण नेमकी हे साहित्य संमेलनाची संकल्पना आपल्याला सुचली आणि त्या दिशेनं आपण पाऊल टाकलात. तर साधारण याचं आपण नियोजन कसं केलं पहिल्या साहित्य संमेलनाचं आणि अडचणी नेमकं कोणत्या आल्या? अडचणी खूप आल्या. मी 2008ला साहित्य संमेलनाचं रजिस्ट्रेशन केलं होतं. परंतु आमचा जो समाज आहे वेगवेगळ्या पक्षामध्ये विभागला आणि अज्ञान सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यामुळं हे जे काही राजकीय पक्ष आहेत ह्यांनी 2008 ते 2016 पर्यंत धनगर साहित्य संमेलन होऊच दिलं नाही. अरे बाबा. हां, म्हणजे त्यांना काही भीती अशी होती? हां, की त्यांना अशी भीती आहे की बाबा ही 2-2.5 कोटी संख्या असलेला धनगर समाज जर महाराष्ट्रामध्ये याच्यातून जागा झाला, एक झाला तर आपलं काय, आपलं काय, अशी त्यांची भावना असावी सर्वसाधारणपणे. त्याच्यामुळे त्यांनी एवढ्या दिवस होऊन दिलं नाही. असुरक्षित वाटत होतं. असुरक्षित वाटत होतं. फक्त सुशीलकुमार शिंदे साहेब यांनी ग्रीन सिग्नल दाखवला होता की बाबा तुम्ही करा, आम्ही तुमच्या पाठीशी उभा राहू. परंतु तरी त्या लोकांनी मला नंतर प्रतिसाद दिला नाही. हे विशेष. आणि ज्यावेळेस पहिलं साहित्य संमेलन मी घेतलं त्यावेळेस रमेश गावडे, शेखर बंगाळे, पुन्हा ते मनीषा माने आणि ते निमिषा वाघमोडे असे 4च लोक होते माझ्या. आणि ते इथले डॉक्टर एक विष्णुपंत गावडे होते, त्यांनी मदत केली आम्हाला पहिल्या साहित्य संमेलन. अशा तऱ्हेने 4 ते 5च लोक होते. आणि मी माझे स्वतःचे 8 ते 9 लाख रुपये खर्च केले होते. मी स्वतः केले. कारण मी म्हणलं जोपर्यंत आपण स्वतः करून दाखवत नाही तोपर्यंत ही पालखी लोक खांद्यावर घेणार नाही, त्यांचा विश्वास बसणार नाही. त्याच्यामुळे जेव्हा पहिलं साहित्य संमेलन झालं अगदी दणक्यात, त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं मला कुणीही साथ दिली नाही. हे 5 लोक बरोबर होते. 5 लोकांना घेऊन तुम्ही एवढं 5 लोकांना घेऊन पूर्ण महाराष्ट्रभर फिरलो, लोकांना कन्व्हिन्स केलं आणि हे साहित्य संमेलन मी पहिलं पार पाडलं. साधारण अडचणी येतातच एखादा छोटा कार्यक्रम म्हटलं तर. हे तर साहित्य संमेलन होतं, पहिलं साहित्य संमेलन. काय अशा अडचणी ज्या तुम्हाला लक्षात राहिल्या किंवा ज्या चॅलेंजिंग अशा होत्या? तो सर्वात महत्वाचं, सगळं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग करतात. बरोबर. त्याच्यामुळे मी काय केलं, मी 2 वर्ष पानपोईमध्ये राहिलो साहेब. म्हणजे लेक्चरर प्राध्यापक असताना सुद्धा 2 वर्ष पानपोईमध्ये राहिलो मुंबईमध्ये. 2 वर्ष मी पैसे साठवले साहित्य संमेलनासाठी 9 लाख रुपये. आणि मी ठरवलं कुणी जरी मदत नाही केली तर मी सोलापूरमध्ये जाऊन पहिलं आदिवासी धनगर साहित्य संमेलन घेणार. त्यांनी मला 8 वर्ष होऊन दिलं नाही, परंतु मी घेणारच आहे. समजा कुणी मदत नाही केली, कुणी नाही आलं तर मग मदतच पण करायचा हा दृढ निश्चय. हो, दृढ निश्चय होता माझा. आणि त्याच्यामुळे मग मी ते करणारच होतो. आणि अशा तऱ्हेने मी आर्थिक उभारणी माझ्या स्वतःपासून केलं, कुणालाही पैसे मागितले नाही. नंतर काही लोकांनी, ते जयसिंगराव शेंडगे होते, त्यांनी पुन्हा नंतर छगन शेठ पाटील म्हणून आहेत आपले मुंबईचे, ह्या दोघांनी मला आर्थिक मदत केली त्यावेळेस. मग नंतर हे सगळं बघून
म्हणजे एक व्यक्ती जर इतका हो. काही उभा करू हो, शकतो, पण काम त्यांनी करू मी मदत शकतो. कशी केली साहेब, हं, म्हणजे मी पत्रिका तयार करायला गेलो होतो हं. आणि मग माझी आई वारली अरे अच्छा. इकडे, हां. आणि मग मी तिकडं पुण्यामध्ये, मग त्याची आली बातमी की माणूस एवढं कष्ट करत असताना बाबा ह्याची आई तिकडं वारलेली आहे आणि तो मुंबईमध्ये आहे. आणि मग त्यांनी ती वाचली आणि माझ्याबद्दल थोडीफार सहानुभूती निर्माण झाली आणि त्यांनी मला मदत केली. आणि संमेलनाच्या अगोदर फक्त 15 दिवस आमची आई वारली. अरे वा. आणि दुसरं संकट आलं ते माझ्याबरोबर एकच रमेश गावडे होते, त्यांच्या दोन्ही किडनॅप फेल झाल्या. अरे अच्छा. मी एकटाच राहिलो होतो मग शेवटी. म्हणजे खरं तर हे फारच म्हणजे एक दुःखदायक गोष्ट होती. एकीकडे हो. आई जाणं हम्म. आणि त्याच वेळी इकडं म्हणजे गावडे सरांच्याही किडण्या हो, होणं, हो. आणि अशा स्थितीत तरी सुद्धा तुम्ही ते संमेलन हो, सगळं मी- घरातलं दुःख, वैयक्तिक दुःख बाजूला हो, ठेवून. आई वारलेली आहे हे मी कोणाला सांगितलं नाही. हम्म. मी तिकडे गावी गेलो, अंत्यसंस्कार करून आलो आणि मग मी सांगितलं की माझी आई वारलेली होती म्हणून मी येऊ शकलो नाही. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही जे सहकार्य करत आहात ते मी तुमचा खूप म्हणजे मोठा समाजासाठी आभारी आहे. तुम्ही वैयक्तिक दुःख सगळं बाजूला ठेवून हो, सगळं ठेवून जे आपण ठरवलं होतं की मला साहित्य संमेलन करायचं आहे, मी हो. ते करून दाखवणार. हो, करून दाखवणार. आणि निश्चितच म्हणजे आता आपण पाहिलं तर सरांनी सांगितलेली जी गोष्ट आहे ती खरं तर वाटते तितकी सोपी नाही आहे. एखादा माणूस एखादं कार्य हाती घेतो, त्याला अनंत अडचणी येतात, प्रत्येकजण साथ दिला असंच नाही. सरांनी सांगितलं राजकीय व्यक्तींनी सुरुवातीला स्वागत केलं, पण बरेच जण मागं सरकले. आर्थिक महत्त्व होतं, मनुष्यबळ गरजेचं होतं, पण या सगळ्यांवर त्यांनी मात केली. आणि पहिले साहित्य संमेलन अगदी टप्प्यात आलेलं असताना आई जाण्याचं एक मोठं दुःख त्यांना पेलावं लागलं आणि ते दुःख त्यांनी पेललं आणि पहिलं संमेलन हे अत्यंत यशस्वी करून दाखवलं. सर, हे संमेलन यशस्वी तुम्ही केलं, जो उद्देश तुम्ही ठेवला होता तो साध्य झाला का? हो, झाला. माझा पहिला उद्देश होता की हे साहित्य संमेलन आपण घेऊ शकतो, आपल्या समाजाचा खूप मोठा इतिहास आहे हे लोकांसमोर मांडू शकतो. आणि माझा उद्देश एकच होता की ही जी काही आपण उचललेली पालखी आहे ही लोकांनी बघितली पाहिजे आणि स्वतःच्या खांद्यावर घेतली पाहिजे. क्या बात आहे. हां, हा माझा त्याच्या मागचा महत्त्वाचा हेतू होता पहिला. हां, आणि तो यशस्वी झाला. बरोबर. कारण पहिलं साहित्य संमेलन झाल्यानंतर मला लोकांनी पहिला प्रश्न विचारला की तुम्ही आर्थिक हे कसं सोडवलं. मी सांगितलं काही खिशातून सोडवलं आणि 1-2 लोकांनी मदत केली. म्हणे तुम्हाला पैसे पाहिजे का? मी म्हणलं देणारा असेल तर द्या, थोडेफार नसेल तर काही गरज नाही. पण आमचा समाज बी एवढा नंतर मोठ्या मनाचा आहे की त्यांनी हे सगळं पाहिल्यानंतर वळीत उभा राहून त्यांनी मला 10 लाख रुपये दिले. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही कार्यातून स्वतःला सिद्ध करून दाखवलं. हां, त्यांनी ओळीत उभं राहिले सगळे असे, आणि त्यांनी 10 लाख रुपये मला अगदी कुठल्याही प्रकारचा हिशोब वगैरे काय नाही करता त्यांनी आणून दिले. माझा खर्च झाला होता 16 लाख रुपये त्यावेळेस. तर मी सांगितलं हे 6 लाख रुपये मी माझ्या स्वतःवरती बेअर करतो, 10 लाख रुपये बस झाले, बाकीच्यांनी आता पैसे देऊ नाही. कारण मला बी त्याचा हे बसला पाहिजे. बरोबर. ओके ओके. म्हणजे साहित्य संमेलन आपल्या समाजाचं घेणं हे वाटतं तितकी सोपी गोष्ट नव्हती. आणि एक व्यक्ती पुढे येतो, समाजातलं साहित्य संमेलन घेतो आणि एक वैचारिक मंथन यानिमित्त समाजाच्या प्रश्नांवर होतं. हे खरोखरच मोठी गोष्ट होती. आणि त्यानंतर अनेक समाजातील जे मान्यवर असतील, की राजकीय व्यक्ती असतील किंवा इतर मान्यवर आहेत, त्यांना पटलं किंवा एक आपलं साहित्य संमेलन समाजाचं होऊ शकतं, जे समाजाला दिशादर्शक असं ठरू शकतं. आणि सरांनी ते यशस्वी करून दाखवलं. आता सांगितलं तसं अडचणी अनंत आल्या पण ते मागं हटले नाहीत. आणि पहिलं संमेलन ज्यावेळी यशस्वी झालं त्यावेळी अनेक लोक त्यांना जोडले जाऊ लागले. सर, हे संमेलन यशस्वी करून दाखवलं, तर निश्चितच मग तुमची पुढची वाटचाल कशी राहिली? की मनात विचार आला का की बाबा चला आता मी एक संमेलन घेऊ शकतो आणि आता पुढच्या संमेलनाची तयारी करावी? तर असं काही पुढचं साधारण नियोजन कसं काय राहिलं? हो, तर नंतर असं झालं की समाजामध्ये जेवढे गरीब आहेत, पण काही बोटावर मोजण्या एवढे श्रीमंत सुद्धा लोक आहेत. तर मग ते म्हणले बाबा आमच्याकडे एवढा पैसा आहे, बरोबर आहे, आम्ही एवढे श्रीमंत आहे, पण आम्ही आमच्या आयुष्यामध्ये काहीच करू शकलो नाही. नक्की आम्ही तुम्हाला किमान मदत तरी करू शकतो. म्हणून त्याच्यामुळे संभाजी सूळ लातूरचे DCC बँकेचे संचालक होते ते, आणि ते काँग्रेसचे नेते, मांजरा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष होते. पुन्हा नंतर अण्णाराव पाटील म्हणून आहेत लातूरचे. तर मग ते म्हणले आम्ही दुसरं साहित्य संमेलन आम्ही लातूरमध्ये घेऊ म्हणे. सर, वा, क्या बात आहे.
हो. म्हणजे त्यांना एक आत्मविश्वास आला. हा, तर म्हणजे मी जे साहित्य संमेलन पहिलं घेतलं त्याचा जो उद्देश होता तो उद्देश तिथं त्या स्टेजवरती साध्य झाला. क्या बात आहे. आणि दुसरा उद्देश होता की आपले जे समाजाचे प्रश्न आहेत त्या विचारपटावरती चर्चिले गेले पाहिजे, ते चर्चिले गेले. आणि त्याच स्टेजवरती राम शिंदे साहेब त्यावेळेस कॅबिनेट मंत्री होते भाजपचे. बरोबर. त्यांनी आमचा जो प्रश्न होता सगळा महत्त्वाचा आरक्षणाचा आणि विद्यापीठाच्या नामांतराचा, तर त्यांनी सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराची घोषणा साहित्य संमेलनाच्या स्टेजवरूनच करून टाकली. वा वा. हे फलित आपलं साहित्य संमेलनाचं. तर मग अशा तऱ्हेने हे साहित्य संमेलनाचं फलित आहे. हो, आणि ते उद्देशही साध्य झाला. आणि एक मान्यवर जोडले जाऊ लागले. आणि आज पूर्ण राज्य जोडलं गेलं. हो, जर आपण ठरवलं आता तर प्रत्येक तालुक्याला साहित्य संमेलन होऊ शकतं. कारण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये धनगर एक नंबरला आहे. हो, पण जरी हे साहित्य संमेलन आम्ही त्याला आदिवासी धनगर साहित्य संमेलन नाव दिलेलं असलं तरी पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आम्ही संजय सोनवणे जे धनगर नव्हते त्यांना आपण अध्यक्षपद दिलं. त्यांना अध्यक्षपद दिलं होतं. आपले वैचारिक भूमिकाच हे अगदी मोठे होते. हो. आणि आपली भूमिका तशीच आहे की बाबा जरी आम्ही हे नाव दिलेलं असलं समाजात, जरी आदिवासी धनगर साहित्य संमेलन हे नाव दिलेलं असलं तरी हे जे काही हे स्टेज आहे ते सर्व जाती धर्मासाठी आम्ही काय केलेलं आहे, खुलं ठेवलेलं आहे. विचार ज्याच्यातून एक वेगळ्या प्रकारचं वैचारिक बाबा ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी या आणि तुमचे विचार मांडा. सर, तिसरं संमेलन आपण साधारण कुठं घेतलं? आम्ही तिसरं साहित्य संमेलन आम्ही म्हसवडला घेतलं. म्हसवडला, की जो ग्रामीण भाग होता तो तालुका सुद्धा नाही आहे म्हसवड. नक्की. आम्हाला सगळे लोक म्हणले साहेब शहरात आमची मुंबईमध्ये घेतो तर कुणी लोक येत नाहीत म्हणे. तालुक्यात कसं? तुम्ही तिथं माळरानावर जिथं काहीच नाही तिथं कसं काय, दुष्काळी भागात तिथं साहित्य कसं घेत आहे आणि तिथं कोणीच येणार नाही म्हणजे शंका उपस्थित केली. हो, पण त्या ठिकाणी सुद्धा जवळजवळ 25,000 ते 30,000 लोकांनी भेट दिली. वा. आणि 3 दिवसाची संमेलन केली. मग आम्ही क्या बात आहे. आम्हाला 2 दिवस पुरेनात. हो, इतके म्हणजे वैचारिक मंथन एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचं एवढं म्हणजे त्याला रिस्पॉन्स मिळायला लागला. हे पहिले 3 साहित्य संमेलन यशस्वी झाले. त्यातून आपल्याला जो उद्देश होता त्या उद्देशाकडे आपण वाटचाल सुरू केली. मान्यवर जोडत गेले. वैचारिक आणि मंथन तर झालंच, प्लस जे काही आपले समाजाचे प्रश्न असतील ते देखील सुटण्याच्या दिशेने एक चांगलं योग्य पाऊल पडायला सुरुवात झाली. सर, आता यंदाचं हे 4थं साहित्य संमेलन आहे आणि त्याची तयारी देखील आता आपण मोठ्या प्रमाणात केलेली आहे. तर हे साहित्य संमेलन यंदा कुठं होतं आणि साधारण कोणकोणते मान्यवर यंदा साहित्य संमेलन असं? तर ह्या साहित्य संमेलन ची जी काही मुहूर्तमेढ आहे ते ज्यावेळेस बाळासाहेब कर्नवल पाटील यांनी 3रं साहित्य संमेलन म्हसवडमध्ये घेतलं त्यावेळेस समारोपाच्या कार्यक्रमाला स्वर्गीय गणपतराव देशमुख हे उपस्थित होते. तर मग त्यावेळेस त्यांचाच एक कार्यकर्ता होता कृष्णा बुरंगुले म्हणून, ते दोघं बसले होते तिथं स्टेजवर. आणि मग ते आम्हाला म्हणे आपली सगळीकडे साहित्य संमेलन झाली साहेब, आपल्या सांगोल्यामध्ये आपण घेतलं तर काय होईल. तर मग त्यावेळेस आबांनीच इच्छा व्यक्त केली, माझी सुद्धा इच्छा आहे म्हणे सांगोल्यामध्ये साहित्य संमेलन व्हावं. आबा स्वतः म्हणाले तुम्ही सांगोल्यामध्ये साहित्य संमेलन घ्या, पण माझ्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येता कामा नाही, आम्ही तुमच्या पाठीशी असू. आबासाहेबांनी म्हणजे मी पाठीशी सांगणे हेच खूप मोठं होतं आपल्यासाठी. म्हणजे एक आत्मिक बळ होतं त्यातनं आपल्याला. हो. मग नंतर मी संमेलन झाल्यावर सुदगिरणीमध्ये जाऊन मी त्यांची भेट घेतली होती. अशी सांगोल्याला गेलो आणि त्यावेळेस माझी मुंबईला मी सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये होतो, तिथून मुंबईला आलो आणि त्यांची भेट घेतली. तर त्यांनी सांगितलं की घ्या, मी आहे तोपर्यंत घ्या. पण दुर्दैव असं की ते आमचं 2019चं जे साहित्य संमेलन आहे ते 26-27 तारखेला होतं. आणि 23 तारखेला लॉकडाऊनला कोरोना महामारी. 3-4 दिवसासाठी आमचं 8-9 लाखाचं नुकसान झालं. म्हणजे आपण सगळं झालं होतं, पूर्ण तयारी केली होती, पूर्ण तयारी झाली होती. आणि म्हणजे अचानकपणे 3-4 दिवसच राहिले होते आणि साहित्य संमेलन अगदी टप्प्यात आलं होतं. हो. आणि कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि मग तिकडे एक लेटर निघालं की तुम्ही अर्जंट हजर व्हा कोरोनामुळे. मग मी तिकडे हॉस्पिटलला जाऊन हजर झालो. म्हणजे अगदी
टप्प्यात आलेलं साहित्य संमेलन आपल्याला थांबवावं लागलं. हम्म. आता ते साहित्य संमेलन आपण परत एकदा आता मोठ्या उत्साहात आणि हो. ताकदीनं घेत आहे. हो. तर यासाठी मान्यवर येत आहेत, तर साधारण कोण कोण असणार हां, आहे? तर कसं आहे आता हे जे उद्घाटन आणि समारोप आहे याच्यामध्येच फक्त आपण जे काही राजकीय नेते आहेत बरं, त्यांना बरं. घेतो. बरं. बाकीच्या याच्यामध्ये आपण राजकीय नेत्यांचा समावेश करत नाही. नाही. हम्म. तर या ठिकाणी सर्व क्षेत्रातले जे मान्यवर आहेत ते येणार आहेत. हम्म. तर राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही गडकरी साहेबांना नागपूरला जाऊन भेटलो होतो. बर 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 बर. तर ते म्हणले होते, बाबा मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करतो येण्याचा. हम्म. तर पुढारी आश्वासनच देणार, दुसरं काय करणार आहेत. आणि गडकरी नाही? साहेबांसारखं एक असा सकारात्मक आणि व्यापक दृष्टिकोन असलेला नेता येणं हा निश्चितच चांगली गोष्ट आहे. हा, म्हणजे लोकांनी इच्छा व्यक्त केली होती की आज महाराष्ट्रामध्ये जर आदर्श दाखवायचा असेल तर तुम्ही गडकरी साहेबांना गडकरी मानू साहेब शकता, खरं आहे, नक्की असं बोलले होते. कामातून त्यांनी सगळं आपलं हे हा, दाखवून तर दिलं. म्हणजे लोकांची इच्छा अशी होती. इच्छा होती. मग आता लोकांची आपलं जे सगळं जे होतंय ते पालखी लोकांनी खांद्यावर घेतलेली, नक्की, त्यांचंच नक्की. ऐकलं पाहिजे आपण. अगदी अगदी. हा, तर मला ठीक आहे. मग मी नागपूरमध्ये होतो, मग ह्यातल्या सगळ्या टीमला बोलून घेतलं, ते आले, त्यांना निमंत्रण दिलं. वा. हो की नाही? हो, तर मग आता समजा आले तर ठीकच आहे, नाही आले तर आम्ही एखाद्या मेंढपाळाच्या हस्ते उद्घाटन करू. हो की नाही? बरोबर. बघू आता काय, अजून आहे 2-4 दिवस. आणि समारोप वगैरे कोण येतात? हां, तर मग दुसरी एक संकल्पना पुढे आली की देशामध्ये इथं जसं की गडकरी साहेब काम करतात तसं भारत देशामध्ये सगळ्यात उत्कृष्ट कार्य दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये चालू आहे, असं लोकांचं मत. बर बर. मी काय राजकीय व्यक्ती नाही आणि मला त्याच्यामध्ये कसलाही रस नाही, लक्षात आलं तुमच्या. तर मग लोकांचं असं म्हणणं आलं की हे जे अरविंदजी केजरीवाल आहेत हे एक उत्कृष्ट मुख्यमंत्री आहेत, बर. उत्कृष्ट व्यवस्थापन आहे, नक्की. ते IRS आहेत आणि त्यांची नाळ महाराष्ट्राला सुद्धा जोडलेली आहे आणि त्यांचा जो उदय झाला आहे ते महाराष्ट्रातल्या अण्णा हजारेंमुळे झाला आहे, असं बऱ्याच लोकांचं नक्की म्हणणं आहे. नक्की नक्की. बरोबर आहे, अगदी बरोबर. ते म्हणले, साहेब आम्ही त्यांना 1.5 लाख रुपयाचा पुरस्कार देतो म्हणे, उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून. पण ते इथं आले पाहिजे, तर आले तरच देणार, ते नाही आले तर आम्ही पुरस्कार देणार नाही, अशी अट ठेवली. मग आम्ही दिल्लीला गेलो आणि त्यांचे जे आमदार मोहनिया आहेत त्यांना भेटलो. तर त्यावेळेस ते केजरीवाल साहेब पंजाबच्या बाय इलेक्शनमध्ये होते. बरोबर. तर डायरेक्ट आमची त्यांची भेट झाली नाही, परंतु ह्यांनी सांगितलं की मोहनिया साहेबांनी की आम्ही त्यांना घेऊन येणार. म्हणजे यायला तयार झाले. हो, यायला तयार झाले. नक्कीच. म्हणजे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी आणि पंजाबचे दिल्लीचे मुख्यमंत्री माननीय अरविंदजी केजरीवाल इतक्या मोठ्या व्यक्ती या संमेलनाला येत आहेत, यावरूनच या संमेलनाची ताकद काय आहे हे आपण ओळखू शकतो. खरं तर पहिले 3 साहित्य संमेलनं सरांनी अत्यंत यशस्वीपणे करून दाखवली. आव्हानं आली, संकट आली, बऱ्याच गोष्टी होत्या. आपण एखादा घरातलं कार्य पाहतो तर त्याला अनंत अडचणी येतात. हे तर साहित्य संमेलन होतं ज्यातून वैचारिक म्हणजे मंथन होतानाच समाजाचे जे काही प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत ही भूमिका होती. आणि या 3ही साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ही भूमिका निश्चितच पुढं आली आहे आणि ती यशस्वी देखील होत चालली आहे. आणि आता 4थं साहित्य संमेलन हे सांगोल्यात होतं आहे. आत्ताच म्हटल्याप्रमाणे सर माननीय गडकरी साहेब येत आहेत, माननीय केजरीवाल येत आहेत आणि अत्यंत वेगळं असं हे साहित्य संमेलन असणार आहे. सर, काय वैशिष्ट्य सांगाल या 4थ्या संमेलनात? हां, तर आतापर्यंत ही जी काही साहित्य संमेलनं होती हे म्हणजे मर्यादित पश्चिम महाराष्ट्रापुरती असायची. बरोबर. हो. तर या साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य असं आहे की यावेळेस पूर्ण राज्यभरातून व साहित्य संमेलनासाठी उत्साहाचं वातावरण. बरं. तसे फार देश पातळीवरचे साहित्यिक सुद्धा इथं येतात, परंतु हे फक्त साहित्यिकांमध्येच चैतन्य असायचं. परंतु आज वेगळं याचं वैशिष्ट्य असं आहे की आज जे सुशिक्षित लोक आहेत समाजामधले त्या सगळ्या सुशिक्षित लोकांमध्ये ह्या साहित्याबद्दल चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि ते म्हणायला लागलेत की आम्हाला बी यायचं आहे आणि इथून पुढे आम्हालाही साहित्य संमेलन घ्यायचे. क्या बात आहे. हां, तर हे वेगळं पण ह्या साहित्य संमेलनाचं जे रोप तुम्ही लावलं होतं त्याचा आता वटवृक्ष होतोय. हो. म्हणजे एक सांस्कृतिक वैचारिक मंथन होतंय. नवोदित साहित्यिक या माध्यमातून पुढे येत आहेत आणि त्यांना एक हक्काचं व्यासपीठ देखील मिळत आहे. बरोबर. आणि हे होत असताना समाजाचे जे काही सामाजिक राजकीय प्रश्न आहेत ते देखील या माध्यमातून आपण सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.
सर, आता म्हटल्याप्रमाणे सामाजिक सांस्कृतिक प्रश्न झाले, राजकीय प्रश्न समाजाचा देखील खूप मोठा आहे. आपण पाहतोय की धनगर आरक्षणाबद्दल सातत्यानं मागणी पुढे येते, त्याच्यासाठी मोठे लढे उभारले जात आहेत, मोठी ही व्यापक चळवळ होती. तर साधारण या आरक्षणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि या साहित्य संमेलनाची भूमिका या संदर्भात काय असणार आहे किंवा याची कुठं सांगड असणार आहे का? हां, तर आता सर्वात महत्त्वाची काय धनगर आरक्षण प्रश्न आहे, ह्या प्रश्नाचं राजकारण झालेलं आहे. बरोबर आहे. मग कसं असतंय, तर असं म्हटलं जातं की अन्न वस्त्र निवारा कोई भी किसी को दे सकता है, लेकिन राज सत्ता कोई किसी को नहीं दे सकता. करेक्ट. बरोबर आहे की नाही. जर का धनगर समाजाला आरक्षण एसटीचं मिळालं तर ह्यांची 2-2.5 कोटी लोकसंख्या आहे राज्यामध्ये, आणि मग ही जी काही विधानसभा लोकसभा ह्याच्यामध्ये सीट रिझर्व होती, ही रिझर्व झाली तर मग ही जी आताची जी काही प्रस्थापित व्यवस्था आहे तर नुकसान होणार आहे. त्याच्यामुळं जर का राजकीय इच्छाशक्ती नसेल तर धनगरांना आरक्षण मिळणार नाही. बरोबर. राजकीय इच्छाशक्ती जर धनगरांना जर आरक्षण द्यायचं असेल तर याच्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची राजकीय इच्छाशक्ती पाहिजे, तरच मिळेल, नाहीतर कुणीही आरक्षण देऊ शकत नाही. प्रश्न असा आहे, हे जे 2-2.5 कोटी जनता आहे, ह्याच्यातले 1.5 ते 2 कोटी मतदानच आहे. हे जर लोक एकत्र आली आणि ह्या लोकांनी जर स्वतःचं काहीतरी राजकीय अस्तित्व निर्माण केलं तर ते स्वतः आरक्षण घेऊ शकतात. हे 2च पर्याय. नक्की नक्की. बरोबर आहे. हो, तर हे सगळ्या प्रकारच्या सवलती देतील, आदिवासीच्या सवलती देतील, सर्व काही देतील. परंतु आजपर्यंत धनगर समाजाला हे जर पाहिलं आपण, सोलापूर विद्यापीठाचा बोर्ड बदलणे एवढाच खर्च धनगर समाजासाठी केलेला आहे सरकारने 75 वर्षामध्ये. त्याच्यामुळं धनगर समाजाला कुठल्याही प्रकारचा आर्थिक, राजकीय, सामाजिक कसलाही फायदा किंवा सवलत मिळालेली नाही. समाज हा सातत्यानं दबलेलाच राहिला. दबलेलाच राहिलं. फक्त एक मात्र केलेलं आहे, शरदचंद्रजी पवार साहेब. त्यावेळेस आमचे शिवाजीराव शेंडगे म्हणून एक शेंडगे साहेब होते. तर त्या शेंडगे साहेबांनी पवार साहेबांच्या माध्यमातून 3.5% आरक्षण दिलं धनगर समाजाला, आणि त्याचा फायदा झाला. तेवढा एकच फायदा मिळालेला आहे, ते बी काय म्हणते त्याला आर्थिक नाही, पण थोडाफार फायदा झालेला आहे समाजाला. मग आता सर, या संमेलनाची भूमिका या आरक्षणासंदर्भात यंदाच्या जे 4थं साहित्य संमेलन आहे ती काय असणार आहे भूमिका? आता आरक्षणाची भूमिका आम्ही आरक्षणाची चर्चा करणार, त्याच्यावरती ठराव मारणार आणि शासनाकडे पाठवून देणार की बाबा आम्हाला हे आरक्षण मिळालं पाहिजे. परंतु मी आता सांगितल्याप्रमाणे शासनाची इच्छाशक्ती पाहिजे. होऊ शकतं. याच्यासाठी मोठा व्यापक लढा सुरू आहे. आपण प्रयत्न करतात, समाजातील अनेक मान्यवर प्रयत्न करतात, आणि साहित्य संमेलनाच्या माध्यमातून देखील याला एक मोठी धार येऊ शकते, आणि निश्चितच हा प्रश्न एका सुटण्याच्या मार्गावर येऊ शकतो. आणि तुमचे प्रयत्न त्या दृष्टीनं खूप मोलाचे आहेत असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. सर, आपण पाहतो की साहित्य संमेलन आणि सांस्कृतिक चळवळ ही अत्यंत एक जवळचं हे राहिलेलं आहे. तर सांस्कृतिक चळवळ वाढीसाठी आपण आतापर्यंत प्रयत्न करत आलेले आहात, आणि आता हे 4थं साहित्य संमेलन देखील आता होतं आहे. याच्यात देखील आपण अनेक विषय वेगवेगळे ठेवलेत आणि अनेक मान्यवर याच्यात सहभागी होत आहे. तर काय प्रयत्न असणार आहेत सांस्कृतिक चळवळ वाढीसाठी? हां, तर सांस्कृतिकसाठी आम्ही एकतर सांस्कृतिक दिंडी काढतो. त्याच्यामध्ये यावर्षी 30-40 रथ असतात. आणि जवळजवळ याच्यामध्ये 2000 विद्यार्थी समाविष्ट असतात. म्हणजे ज्युनियर कॉलेज, म्हणजे 8वीच्या नंतरचे सगळेच 8वी ते पार कॉलेजपर्यंतचे विद्यार्थी आणि शिक्षक, जवळजवळ 400 शिक्षक याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात दरवर्षी. हे 400 शिक्षक आणि 1,500 विद्यार्थी मिळून हे सगळं सांस्कृतिक आणि हे त्यांना मदत करतात. म्हणजे हे जे आमचे साहित्यिक असतात ते त्यांना विषय देतात आणि त्याच्यानुसार ते जे देखावे आहेत ते देखावे तयार करतात. बरोबर. आणि त्याच्यानुसार सांस्कृतिक दिंडी काढली जाते. त्याला आम्ही 3 तास देतो. 3 तास दिंडीसाठी खास. आणि त्याची शोभायात्रा काढतो आपण 4-5 किलोमीटर, आणि त्याच्यातून एक वेगळा संदेश देतो की आपण ही अशी संस्कृती आहे. आणि नंतर 3 ते 6 सांस्कृतिक कार्यक्रम बी ठेवला जातो. त्याच्यात विविध गुणदर्शन चा कार्यक्रम ठेवला जातो.
सगळी आपली जी काही रूढी परंपरा वगैरे याच्यावरती ते बसवलं त्याच्यावर फोकस करून त्याच्यावर फोकस करून तर अशा ती तऱ्हेने जपण्याचा प्रयत्न आपला हो होणार. तर 6 तास आम्ही सांस्कृतिक खास ह्याच्यासाठी संस्कृतीसाठी दिलेलं. ठेवतो आणि बाकीचे राहिलेले काही तास इतिहासासाठी देतो, काही समाजाच्या प्रश्नावरती चर्चा करण्यासाठी देतो. नक्की नक्की हो तर अशा तऱ्हेने विभागणी केलेली असते विभागणी केली. वेळेची. नक्कीच म्हणजे यंदाचे हे 4थं साहित्य संमेलन आहे ते एक वेगळ्या पद्धतीचं आणि वैशिष्ट्यपूर्ण असं राहणार आहे. खरं तर आपण पाहिले की 3 साहित्य संमेलनं झाली. ते पहिल्या संमेलनाला जी अडचण आली किंवा त्यातून सरांना जे काही शिकता आलं त्यातून ते शिकत गेले. दुसरं संमेलन यशस्वी केलं लातूरला. तिसरं म्हसवडला ते अत्यंत चांगल्या पद्धतीने झालं. आणि 4थं साहित्य संमेलन जे कोरोना महामारीच्या पूर्वी जे अत्यंत सज्जता या संमेलनाची झाली होती, मात्र दुर्दैवानं त्या महामारीमुळं हे संमेलन झालं नाही. यंदा मात्र आता ते 23 आणि 24 जुलैला सांगोल्यात होतं आहे. आणि सरांनी म्हटल्याप्रमाणे हे साहित्य संमेलन अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असं राहणार आहे. विचारमंथन तर असणार आहे, प्लस सांस्कृतिक जतन जे आपण म्हणू त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी असणार आहेत. आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर याच्यात सहभागी होत आहेत, जेणेकरून समाजाला काहीतरी चांगलं मिळेल. जो उद्देश त्यांनी सरांनी साहित्य संमेलनाचा ठेवला होता तो देखील साध्य होईल. आणि हे करता करता समाजाचा जो आरक्षणाचा मुख्य प्रश्न आहे तो कसा सुटेल यासाठी अत्यंत हा एक मोलाचा प्रयत्न, मोलाचं योगदान माननीय सर देत आहेत. सर आता 4थं साहित्य संमेलन निश्चितच आपण जर कार्यक्रम पत्रिका बघितली तर अत्यंत व्यापक अशी दिसते. अनेक मान्यवर आहेत, चांगले परिसंवाद आहेत, वैशिष्ट्यपूर्ण त्याच्यात वैचारिक मंथन असं आहे. तर हा जो एक प्रतिसाद वाढतो आहे साहित्य संमेलनाला, त्याच्यातनं तुम्हाला एक आत्मविश्वास आला, एक वेगळा असा अभ्यास तुमचा झाला आहे. याला जी आता मागणी वाढती आहे तर साधारणतः ही कुठून मागणी येते आता मग? तर साहेब आणि साधारण नियोजन आपण आता कसं असणार आहे पुढचं? तर आतापर्यंत जवळजवळ 14 ठिकाणाहून अजून मागणी आलेली आहे. 4 आणि हे 14 म्हणजे 18. वा. हो. तर मग आम्ही असं ठरवलेलं आहे की कोणालाही नाही म्हणायचं नाही, सगळ्यांना तारखा देऊन टाकायचे, म्हणजे असं सिरियली जसे येतील त्याप्रमाणे. पण आता हे 14 जरी मागण्या असल्या तरी बऱ्याच ठिकाणी मी ज्यावेळेस जातो त्यावेळेस प्रत्येक तालुक्यातल्या लोकांना असं वाटतं की आम्ही साहित्य संमेलन घेतलं पाहिजे. म्हणजे आता त्यांच्यात ती आवड निर्माण झाली त्यांच्यात. त्यांना समजलंय की बाबा हे साहित्य संमेलन घेतल्यानंतर लोक एकत्र येतात, चर्चा करतात, आपल्या प्रश्नांची चर्चा होते, पुन्हा नंतर विचारांची देवाणघेवाण होते. नक्की. पुन्हा नंतर सगळं कोल्हापूरचा माणूस नागपूरला सोयरी करत नव्हता, आता सगळं व्हायला लागलं. या निमित्त एकत्र येऊ सर्व व्हायला लागलं आता याच्या निमित्त ह्या 7-8 वर्षामध्ये हे सगळं व्हायला लागले आता. तर त्याच्यामुळे हे एक मुख्य फलित आपण म्हणू शकतो. हो. आणि एकत्र येऊन विचार करायला लागले. नक्की असं आहे. पुन्हा आणि त्यानिमित्त एक विचारांचं आदान प्रदान झालं, समाज एकत्रित येतोय. सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय या सगळ्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे विचार सुरू झालेला आहे. आणि हेच आपण याचं एक चांगलं फलित म्हणू शकतो. तर आता ही 14-15 ठिकाणापासून आपण ज्या काही मागण्या वाढता येतात त्याचं नियोजन आता एक आव्हानात्मक असेल असं वाटतं का तुम्हाला? कसं म्हणजे? नाही, आव्हानात्मक जोपर्यंत जेव्हा 3रं साहित्य संमेलन झाले खरं तर त्यावेळेस सगळं आव्हान संपलेलं आहे. कारण अगोदर एकटा होतो मी, आता माणसं जोडत गेले. अगोदर मी एकटा होतो. आज जर पाहिलं आपण, आज व्हॉट्सअपवरती मला यवतमाळवरून बातम्या आलेत, अकोल्यावरून बातम्या आलेत, सगळ्या दैनिकातल्या, लातूरमधून बातम्या आलेत, नंतर साताऱ्यावरून आलेत, सांगलीवरून आलेत, तुमच्या महाराष्ट्रव्यापी म्हणजे हे झालेलं आहे. तर मग हे सगळे महाराष्ट्रामधून लोक हे करायला लागले, म्हणजे एक प्रचंड प्रतिसाद मिळतोय, जागृती झालेली आहे त्यांच्या. असं आहे. तर त्याच्यामुळं आता मी एकटा नाही आहे. पूर्ण राज्यातली जी सगळी सुशिक्षित मंडळी आहेत त्यांनी ही पालखी खांद्यावर घेतलेली आहे. राजकीय मंडळी तुमच्या समयात पूर्वी नसायची, असली तरी ते अंग काढून घ्यायचे. हो. राजकीय पुढाऱ्यांचं कसं असतंय, ते संधी साधू असतात, संधीचा फायदा घेऊन ते त्याचं सोनं करतात. पण आता तेही आता जोडले चालले. ते बी आहेत. हो. कसं आहे, आता हे राम शिंदे साहेब आहेत, ते प्रत्येक साहित्य संमेलनाला येतात आणि पाठिंबा देतात.
क्या बात आहे. हो, ते दुसरे रामराव वडकुते आहेत, रामराव रुपनवर साहेब आहेत. रुपनाथ. हो, हे सगळे प्रोत्साहन देतात लोकांना सुद्धा की बाबा तुम्ही करा, नक्की. करा तुम्ही. हे साहेब करतायत, त्यांच्या पाठीमागे उभा राहा, ते सांगतात. सर, आता हे तिन्ही संमेलन यशस्वी झाली, चौथं देखील आपण अत्यंत मायक्रो प्लॅनिंग, ज्याला आपण बारीक असं नियोजन म्हणू, ते केलेलं आणि 100% याला देखील आता उदंड असा प्रतिसाद मिळणार आहे. नक्की नक्की. तर या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर जिल्ह्यातील जनता असेल किंवा महाराष्ट्रातील जनता असेल, समाज असेल, काय आव्हान तुम्ही कराल नेमकं? हां, तर मी एवढंच आवाहन करेन, पूर्ण सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व जे काही विचारवंत आहेत, साहित्यिक आहेत, विद्यार्थी आहेत, तर ह्या सगळ्यांना, बौद्धिक लोकांना मी एवढंच आवाहन करेल की साहित्य संमेलन म्हणजे हे एक विचारपीठ आहे. विचारपीठ नक्की. आणि त्या ठिकाणी ज्ञानाची निर्मिती होते. आणि ही जी काही ज्ञानाची निर्मिती असते त्याचा सर्वांनी फायदा घेतला पाहिजे, लाभ घेतला पाहिजे आणि हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. आणि आपलं जे साहित्य संमेलन आहे हे कुणाच्या सरकारी पैशावर किंवा कशावरती असं आपण आधारित नाही. हे लोकांनी, लोकांसाठी, लोकांकरिता निर्माण केलेली लोक चळवळ आहे हे साहित्य संमेलन. हो, त्याच्यामुळे हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि लोकांनी याच्यात सहभागी झालं पाहिजे. एवढाच मी ह्या सर्व महाराष्ट्र राज्यातील जनतेला आणि जे काही बौद्धिक मंडळी आहे त्यांना विनंती करेल आणि आवाहन करेल की तुम्ही 2 दिवस ही जी काही साहित्य आणि संस्कृतीची मेजवानी आहे त्याचा लाभ घ्या. नक्कीच. आपण खुली चर्चा कार्यक्रमात या साहित्य संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर अभिमन्यू टकले यांच्याशी चर्चा करतोय. खरं तर त्यांची फील्ड बघितलं तर त्या फील्डमध्ये ते अत्यंत सुखी समाधानाने राहू शकले असते. मोठा पगार होता, तसं एक लाईफ होतं, पण त्यातनं ते बाहेर आले. हे करता करता मी माझ्या समाजासाठी काय करू शकतो, समाजाचे काय प्रश्न आहेत आणि ते कसे सुटले पाहिजेत, समाज एकत्र कसा आला पाहिजे, या दृष्टीने त्यांनी एक पाऊल पुढं टाकलं. सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली आणि साहित्य संमेलन, पहिलं साहित्य संमेलन घेण्याचं त्यांनी धाडस केलं. अर्थात त्यांनी आपल्या स्वतःच्या लिखाणातून केली आणि हे एक धाडसी पाऊल उचललं. अनेक अडचणी आल्या, संकटं आली, आव्हानं आली, ते डगमगले नाहीत, ते उभा राहिले. सुरुवातीला 2 लोक होते, नंतर 4 झाले, 440 झाले आणि आता 400 लोक त्यांच्याबरोबर येतात. आणि संपूर्ण महाराष्ट्रात आज ही चळवळ व्यापकपणे उभी राहते. सोलापूर जिल्हा हे एक, खरं तर आपण एक संस्कृतीचं एक माहेर केंद्र म्हणतो, जिथं अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं आहे, नाट्य संमेलन झालं आहे आणि अनेक प्रकारची साहित्य संमेलनं या ठिकाणी झाली. आणि अशा या सोलापूर नगरीत आता 23 आणि 24 जुलैला सांगोल्यात हे 4थं साहित्य संमेलन, आदिवासी धनगर साहित्य संमेलन होतं आहे. आणि निश्चितच याबाबत सर्वांना मोठी उत्सुकता आहे. त्याचं अत्यंत चांगलं असं नियोजन केलं आहे आणि अनेक मान्यवर येत आहेत, वैचारिक मंथन होणार आहे. या सर्वांचा तुम्ही लाभ घ्यावा. सर, खरं तर या संमेलनाची आपण गेल्या अनेक दिवसापासून तयारी करताय. प्रचंड असं काम याचं आहे, ते तुम्ही यशस्वी करून दाखवलं आहे आणि यासाठी तुमचा वेळ खूप महत्त्वाचा आहे, तो तुम्ही देताय. आणि त्या वेळेतून तुम्ही आज वेळ काढून आमच्या इन सोलापूर न्यूजशी संवाद साधलात आणि या संमेलनाचे मागची भूमिका स्पष्ट केली आणि एक आव्हान तुम्ही जे केलं त्याबद्दल मी आपल्याला मनापासून आपला आभार मानतो आणि या संमेलनाला मनापासून इन परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि अशाच पद्धतीनं आपलं एक व्यापक काम या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात हो आणि धनगर समाजाचे जे काही सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय प्रश्न आहेत ते निश्चितच या माध्यमातून सुटतील अशी आशा व्यक्त करतो आणि आपण वेळ दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. ठीक आहे, आपणही आपल्या इन सोलापूर न्यूज चॅनलमार्फत मला या ठिकाणी बोलवलं. माझं योग्य आदरातिथ्य करून मनोगत आपण सगळ्यांनी हे व्यवस्थितपणे रेकॉर्डिंग केलं आणि हे आपण जनतेपर्यंत पोहोचवता त्याबद्दल मी इन सोलापूर न्यूजचं मनापासून आभार मानतो आणि एवढं बोलून मी माझं निवेदन संपवतो. जय महाराष्ट्र, जय भारत. जय भारत.